गणपती बाप्पाची मूर्ती आहे ना, आज सुद्धा आपला सुधीर बसला इकडे, लालबागचा राजा तेवढाच दिमाखात आहे. गणेश गल्लीचा राजा तेवढाच आहे, 20-22 फुटाचा आहेच. असे आणखीन अनेक आहेत. शैलेश असेल तर अंधेरीचा राजा तिकडे असतो. पण ही मूर्ती बनवताना आपण खूप काळजीपूर्वक करतो. अगदी तिची प्रतिष्ठापना झाल्यानंतर विसर्जन होईपर्यंत कुठेही त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीचा अवमान होणार नाही ह्याची पूर्णपणे दक्षता ही आपण घेता. म्हणून त्या उत्सवाला एक वेगळीच एक आनंदाची झालर असते. आमच्यावरती बंद्या आणायच्या. शाडूची मूर्ती करतो ना, शाडूची मूर्ती पण करतो. द्या माती. आजीने केलं 500 टन का किती 700 टन माती, 500 टन दरवर्षी उपलब्ध करून देते. मग जशी ही जबाबदारी आम्ही घेतो तशीच तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जबाबदारी का नाही घेतली? आम्ही आपले असेच ठेवले की गणपती बाप्पा ठेवले, महाराज आणखीन कोण, हा टिळक पण येऊ द्या, आणखीन हा साहेब पण येऊ द्या, मा पण येऊ द्या, आणखीन कोणाचे आणा, सगळे जे काय असतील ते पुतळे आणून ठेवा, आपण त्यांना हार घालू. हे कार्यक्रम झाला का कुठे अडगळीत पडतील? तसं नाहीये. ही आमची दैवत आहेत. ही दैवत आहेत. एकमेकाकडे तुम्ही बोट दाखवता की महाराजांचा पुतळा कोणी केला? नौदलाने केला. नौदल म्हणतो तुमच्या पीडब्ल्यूडीने केला, पीडब्ल्यूडी म्हणतो शिल्पकाराने केला, शिल्पकार म्हणतो यांनी केला, त्यांनी केला. ही सगळी अंधाधुंदी जी चाललेली आहे त्याच्यासाठी मला तुमचं फार महत्व आहे. आज म्हणजे काल आपल्या महामहिम राष्ट्रपतीजी बोलल्या, पहिल्या प्रथम बोलल्या मला वाटतं की आता मी भयकंपित झालेली आहे, आता अब बस, आता याच्या पुढे नको. म्हणजे चांगली गोष्ट आहे. महामहिम राष्ट्रपतीजींना सुद्धा त्या संवेदना आहेत हे त्या निमित्ताने का होईना आम्हाला कळलं. पण मणिपूरमध्ये घटना घडली जेव्हा त्या राष्ट्रपती झाल्या तेव्हा घडलेल्या पहिल्या घटनेच्या वेळेस जर का त्या बोलल्या असत्या तर कदाचित पुढच्या घटना घडल्या नसत्या ना. मग आपण असं मोजत बसतो का? हे झालं नाही, अजून थोडं होतं, हे झालं, आता हे झालं, हा अब बस. किती झाल्या अत्याचाराच्या घटना? एवढ्या नाही, थांबा जरा, अजून होऊ द्या, अब बस, अभी नाही, अभी आता मला भीती वाटायलाच पाहिजे. असं काही आहे की काय? मी कोणी कोणाचा वाली नाही ते म्हणतो मी याच्यासाठी म्हणतोय. तुमच्या अडीअडचणी आहेतच. म्हणजे रस्त्यावरती खड्डे आहेत, जरूर आहेत. येता जाताना पाईपातनं येणारं सांडपाणी असेल किंवा पाणी असेल ते तुमच्या अंगावर पडतं, ते पडलं नाहीच पाहिजे. त्याच्यानंतर विजेच्या खांबाला रोषणाई केलेली, खांबाला विजेची रोषणाई केली, येताना शॉक बसू शकतो, त्याच्याबद्दल सुद्धा अडचणी आहेत. या सगळ्या अडचणी सुनील तुम्ही आहात, अनिल तुम्ही आहात, विनोद तुम्ही आहात, सगळेजण आपले आहेत. उद्या किंवा परवा जा आयुक्तांकडे, बसा त्यांच्या डोक्यावरती आणि सांगा या आम्हाला सोडून पाहिजेत गणपती उत्सवाच्या आत. पण लोकांनी टिळकांनी जे केलं, सगळे समाज एकत्र आले पाहिजेत. लोक नावाची शक्ती म्हणजे नेमकं काय? तर सगळे समाज एकत्र आले पाहिजेत. सगळे समाज. जे टिळकांनी त्यावेळेला केलं त्याच्या उलट नेमकं आज केलं जाते. समाजामध्ये आगी लावण्याचं काम केलं जाते, भिंती उभ्या करण्याचं काम केलं जाते. तोडा फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती आता भाजपवाले अवलंबत आहेत. मग आपण संदेश काय द्यायचा? नुसतं गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असं मी पुन्हा येऊन बोलणारे अनेक आहेत. म्हणून काय आपण त्यांना परत थोडीच आणतो? पण गणपती बाप्पा जे आपण म्हणतो ना, गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला, का? कारण गणपती बाप्पा येतात, आमचं रक्षणकर्ता म्हणून येतात, आमच्याकडे मंगल सगळं करून जातात, थोडी बुद्धी देऊन जातात. म्हणून आम्ही त्याच्या आगमनाची वाट बघत असतो. आणि मग ही जी तुम्ही सगळी मंडळ आहात, गणपती उत्सव मंडळ, नुसतं मंडळ म्हणजे काहीतरी एक सण साजरा करायचा म्हणून नका तुम्ही काम करू. तुम्ही सुद्धा मी म्हणेन त्या दिवसांसाठी एक सांस्कृतिक पीठ बनलं पाहिजे. का गणपती हा इथला गणपती का प्रसिद्ध आहे? नवसाला पावतो, जरूर पावत असेल. पण त्याहीपेक्षा ह्या इकडे गेल्यानंतर मला माझ्या मुलाबाळांना घेऊन, पत्नीला घेऊन तिकडे जावं असं वाटतं, कारण तिकडे गेल्यानंतर मला काहीतरी शिकायला मिळतं, नवीन संदेश मला मिळतो, नवीन काहीतरी मिळतं जे इतर कुठे कोणी शिकवत नाही, ते तिकडे गेल्यानंतर कळतं. मग तुमचे जे काही देखावे असतात त्या देखाव्यात नाही सांगू शकतो आपण. जसं मी मुंबईकर सांगितलं होतं, मलेरिया डेंग्यूच्या बाबतीत सांगितलं होतं, तसंच आत्ताचं सुद्धा जे आहे, ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी. एक समाजामध्ये आगी लावण्याचं जे कारस्थान चाललंय, आम्हाला राज्य पाहिजे, तुम्ही मेलात तरी चालेल, दंगली झाल्या तरी चालतील, पण आम्ही सत्तेवरती राहिलो पाहिजे. हा नतद्रष्टपणा, ही वृत्ती, ह्याचं विसर्जन करण्यासाठी म्हणून गणपती बाप्पाच्या उत्सवाची मी वाट बघतोय. आणि दुसरी नक्कीच एक गोष्ट आहे ती म्हणजे महिला सुरक्षितता. उत्सवामध्ये लाखो करोडो लोक येतात, त्यांना सुद्धा आतापर्यंत असं कधी घडलं नाही, पुढेही घडणार नाही, कारण तेवढे तुम्ही सगळे मर्द मावळी समर्थ आहात, नक्की समर्थ आहात. पण आपण लोकांना जे काही द्यायचं आहे, जसं कोरोनाच्या काळामध्ये मी एक संकल्पना मांडली होती, माझे कुटुंब माझी जबाबदारी, तीच संकल्पना आहे. घराघरामध्ये माता भगिनी आहेत, मुली आहेत. मग माझी माता म्हणा, माझी बहीण म्हणा, माझी मुलगी म्हणा, ह्याची जबाबदारी माझी आहे. ही जबाबदारी घेणारे आपण सगळे तिचे भाऊ असले पाहिजे. कारण बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित, आई सुरक्षित तर घर सुरक्षित, आणि घरातली महिला सुरक्षित म्हटली तर मगच आपण समाज सुरक्षित ठेवू शकतो. नाहीतर काय सगळीकडे वातात चाललेले आणि मोठ्या समाज सुधारण्याच्या गोष्टी करते. अरे तुझं घर बघ पहिला आधी, घरामध्ये काय चाललंय?
घरामध्ये कसला काही पत्ता नाहीये, म्हणजे आपल्या डोळ्यात देखत मला आजही आठवतंय. माझ्याकडे टेप केलेलं आहे माझ्या आजोबांचं शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यातलं भाषण, आणि त्यांनी सांगितलेलं होतं की जर आपल्या समोर कोणी माता भगिनींना छेडलं तर काढकने कानाखाली आवाज काढला पाहिजे, तर मी म्हणेन तो शिवरायाचा मावळा आहे. पोलीस काय करतील, कारण पोलीस असे असतात असं माझं म्हणणं नाहीये, पण पोलिसांवरती दबाव आणला गेला, तक्रारच घेऊ नका. पोलीस काय करणार? खरं म्हणजे पोलिसांना असं वागता कामा नये. पोलिसांनी पोलिसांचं कर्तव्य केलंच पाहिजे. उगाच जसं बदलापूरमध्ये घडलं, कोणाच्या तरी म्हणजे अगदी भाजप का RSSच्या संबंधित असलेली ती शाळा असं म्हणतात, अजून त्याचा काही खुलासा नीट झालाच नाही. पण तिकडे पोलीस स्टेशनला खेट्या घालून सुद्धा तक्रार घेतली जात नाही. तक्रार घेतल्यानंतर पुढे तपास केला जात नाही. अटका, हे सगळं उद्रेक झाल्यानंतर तुम्ही अटका करता, आणि त्याच्यानंतर जे आंदोलनाला उतरलेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करता. मग तोच गुन्हा, ती जागरूकता तुम्ही त्या अत्याचार करणाऱ्याबद्दल का नाही दाखवलीत? का नाही दाखवलीत तुम्ही? जो संताप येतो तो इकडे, आम्हाला शक्ती कायदा पाहिजे, जरूर पाहिजे, पण आत्ताचा कायदा सुद्धा तेवढाच सक्षम आहे. पण कायदा अंमलात आणणारे हेच जर का यांचे गुंडपुंड असतील, तो जो एक तिकडे गेला, आता बरं वाटतं मला, ही सगळी घाण आपल्यातनं गेली, ती बरं वाटतं मला. कारण तो जो एक तिकडचा होता, त्याचं नाव पण मला घ्यायची इच्छा नाहीये, त्यांच्या पत्रकाराला सांगितलं का तुझ्यावरती अत्याचार झाले का? अरे कोणत्या तोंडाने तू बोलू शकतोस? अजूनही त्याच्यावरती पक्षाचे हे बाळासाहेबांचे विचार आहेत. हे शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला आम्हाला हे शिकवलंय? अत्याचार झाला तरी चालेल, पण महिलेशी असं उर्मटपणाने बोला, हे शिवसेना प्रमुखांचे विचार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा तेव्हा शिरच्छेदच केला असता, पण तो दिवस आता नाहीये. कायदा वगैरे सगळं आहे. बाळासाहेब असते म्हणाले असते ते तंगड तोडून ठेवा. अजूनही त्याच्यावरती पक्षाची कारवाई नाही, म्हणे आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चालत. अरे गद्दारानो, हे बाळासाहेबांचे विचार नाहीत, अजिबात नाहीये. अजून तिकडे काही हालचाल होत नाही. त्याच्यावरती मध्ये बातमी आली होती, त्याच्यावरचा FIR गायब झाला. खरं खोटं देव जाणे. पण आपल्या इकडे आपण जसं काल आता आपण मालवणमध्ये गेलो होतो, म्हणजे मी नव्हतो गेलो, पण आदित्य वगैरे आणि सगळे तुमच्या पैकी गेले असतील. काय होतं तिकडे? का राडा करायला गेलो होतो? आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यात पडतो. म्हणजे पूर्वी एक दादा कोंडकेंचा पिक्चर होता, बोट लावून तिथे गुदगुल्या आहे ना, म्हणजे अजूनही बोललं तरी हसायला येतं. आता मोदी नवीन काढतात, हात लावून तिकडे सत्यानाश आहे ना, म्हणजे तो अजून तो सामना हरला, त्याचं कारण हेच आहे. मैं हाथ लाऊं तिकडे सत्यानाश, हे नवीन आहे. ही यांची गॅरंटी की ये मेरी गॅरंटी है, जिधर हाथ लगाऊंगा उधर सत्यानाश होना ही चाहिए, ये मेरी गॅरंटी है. या अशा सडक्या गॅरंटी आपल्याला नको आहेत. आणि म्हणून आता हा योगायोग आहे. ती एक कविता, सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो, अब गोविंद ना आएंगे. काल आपल्या राष्ट्रपती बोलल्या, त्यांचं नाव नेमकं योगायोगाने द्रौपदीच आहे. आता राष्ट्रपती महोदया, तुमच्याकडनंच आम्हाला अपेक्षा आहे, कारण पंतप्रधान उद्या येत आहेत. ज्यांना मणिपूरमध्ये जे घडलं त्याच्याबद्दल बोलायला काही काळ जावा लागला, आता उद्या आल्यानंतर बदलापूरबद्दल ते काय बोलतील, नाही बोलतील, का बंगालबद्दल बोलतील, हे उद्या मला कळेल. हे सगळं नासून टाकणारं काम चाललेलं आहे. हे नुसतं राजकारण नाहीये, हे आयुष्य नाचतंय.